युग आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. मोबाईल हे एक असं डिव्हाइस आहे, प्रत्येक जण आता मोबाईल वापरतो. आपल्या घरातील लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत सर्वजण मोबाईलचा वापर करतात. बरेच जण मोबाईलचा वापर करताना काळजीपूर्वक करत नाहीत. जसं की आता मोबाईल आहे, कुठल्या अनोळखी व्यक्तीचा आपल्याला मेसेज आला, कॉल आला, आपण त्याला प्रतिसाद देतो. समोरचा व्यक्ती कोण आहे, कुठून बोलत आहे याची खात्री आपण बऱ्याचदा करत नाही. बऱ्याचदा सायबर क्रिमिनल तुम्हाला तुमची काही खाजगी माहिती मागू शकतो, जसं की बँक अकाउंट आहे किंवा तुम्हाला कुठलं तरी एखादं आमिष दाखवून कुठली तरी लिंक तुमच्या मोबाईलवरती सेंड केलेली असू शकते. किंवा मी बँकेतून बोलत आहे म्हणून तुम्हाला तुमचं नाव, आधार कार्ड, पॅन कार्ड याची गोपनीय माहिती तुम्हाला विचारून OTP वगैरे तुमच्याकडे आलेला तुमच्याकडनं माहिती घेऊन तुमच्यासोबत फसवणूक केली जाऊ शकते. आजकाल प्रत्येकाचे बँक अकाउंट आहे. असेल आमिष दाखवत असेल तर त्याला बळी पडू नका. तुम्हाला काहीही कुठलीही शंका असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला नजीकच्या लगेच संपर्क करू शकता. पोलीस स्टेशनलाही तुम्हाला येण्याची आवश्यकता नाही. तुमच्याकडे 112 हा पोलिसांचा हेल्पलाईन नंबर आहे, जो कुठूनही केव्हाही लागतो. 112 हा आपत्कालीन क्रमांक आहे, याच्यावरती तुम्ही मदत मागितल्यास तुम्हाला पोलीस मदत हे जास्तीत जास्त 8 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्यासोबत पोलीस उपस्थित तुमच्या मदतीकरिता राहू शकतात. त्याच्यामुळं 112 हा नंबर जो आहे तो सर्वांनी नोंद करून घ्या. 112 नंबर कॉल करायला मोबाईलमध्ये बॅलेन्स नसला तरी कॉल लागतो. तुमच्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तो कॉल रिसीव्ह होतो. तिथले पोलीस तुमच्या मदतीकरिता, तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुमच्या मदतीकरिता पोलीस येतात. त्याच्यामुळं सर्वजण 112 हा क्रमांक लक्षात ठेवा. तसेच आपले जे परिचयाचे मित्र असतील, घरातील व्यक्ती असतील, नातेवाईक असतील, त्यांनाही या 112 या नंबरबद्दल सर्वांना माहिती द्या, जेणेकरून तुम्हाला अडचणीच्या वेळी तुम्ही 112 नंबर कॉल करून पोलिसांची मदत घेऊ शकता. 112 ही 24 तास उपलब्ध सेवा आहे आपत्कालीन मदतीकरिता. त्याच्यामुळं तुम्ही केव्हाही फोन करू शकता. तर 2 मुद्दे झाले. पहिला मुद्दा असा आहे की आपण अनोळखी कुठल्याही व्यक्तीला कसलाही आपली खाजगी माहिती देऊ नका. गोपनीय माहिती, OTP, मी बँकेतून बोलतोय, मी पोलीस स्टेशनमधून बोलतोय, तुम्हाला अटक होऊ शकते, तुमच्या याच्यावरती हे होऊ शकतं, गुन्हा दाखल होऊ शकतो, किंवा तुम्हाला नोकरी लागणार आहे, किंवा काही इतर प्रकारचं आमिष दाखवत असेल तर विश्वास ठेवू नका. सायबर क्रिमिनल हे तुमच्यासोबत धोकाधडी करू शकतात, तुमचं बँक अकाउंट रिकामं करू शकतात. त्याच्यामुळं मुद्दा पहिला एक असा आहे की तुम्ही तुमची खाजगी गोपनीय माहिती ही कुठल्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. दुसरा मुद्दा आहे 112 तुम्ही केव्हाही कॉल करू शकता, तुमच्या मदतीकरिता पोलीस येऊ शकतात. त्याच्यामुळे हे 2 मुद्दे लक्षात ठेवा. 112 हा नंबर लक्षात ठेवा. आपल्यासोबतचे शेजारी